राम कृष्ण हरी. माझ्या सगळ्या रसिकांचं मनापासून अभिनंदन आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही सगळेजण माझ्या या ज्ञान यज्ञामध्ये सामील होता. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा असं ज्ञानेश्वरांना म्हटलेलं आहे. आता राजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक सशक्त व्यक्तिमत्व किंवा प्रजा खूप आहे आणि राजाचं पद एकच असतं. म्हणजे प्रजा आणि राजा यामध्ये किती अंतर आहे यात वेळ घालवायला नको. तर तो एवढं मोठी उपमा ज्ञानेश्वरांना दिलेली आहे, कारण तो ज्ञानाचा राजा आहे. खरोखर ज्ञानाचा राजा ही उपमा फक्त ज्ञानेश्वरांनाच सार्थ आहे. ज्ञानेश्वरांनी इतकं ज्ञान मिळवलं एवढ्या कमी वयामध्ये, अचंबित करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण म्हणतो लोपले ज्ञान जगी. ह्या जगामध्ये ज्ञान लोपलेलं होतं, ज्ञान कुजत चाललं होतं किंवा ज्ञान असं भिजलेलं होतं, थिंबलेलं होतं, थांबलेलं होतं. अशा वेळेला म्हणजे लोप झाला होता ज्ञानाचा आणि ह्या ज्ञानेश्वराचा जन्म झालेला आहे. ज्ञानेश्वरांचा जन्म हा काही चमत्कार नाही किंवा ज्ञानेश्वर हेही काही चमत्कार नाही, पण त्यांचं ज्ञान मात्र हा एक मोठा चमत्कार आहे. आपल्याला असं वाटेल की ज्यावेळेला ज्ञानेश्वरांनी इथं जन्म घेतला, ज्ञानेश्वरी लिहिली साधकांसाठी, नंतर चांगदेव 65 लिहिली योग्यांसाठी, हरिपाठ लिहिला तुम्हा आम्हासाठी, आणि अमृतानुभव निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानदादा सगळ्यांच्यासाठी सगळं लिहिलंस, अरे आता स्वतःचा अनुभव काहीतरी लिही. म्हणून त्यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला स्वतःसाठी आणि पसायदान मागितलं विश्वासाठी. तसं पाहिलं तर आता 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला होता. त्या काळामध्ये इतकी अंधश्रद्धा फोफावलेली होती आणि ह्या अंधश्रद्धेतून लोकांना बाहेर काढलं पाहिजे आणि खऱ्या परमेश्वराची गाठ घालून दिली पाहिजे, हा एक उदात्त हेतू ठेवून ज्ञानेश्वरांनी एक अमोल असं कार्य केलेलं आहे. जे कार्य आजपर्यंत कुणी करू शकलं नाही, करणार नाही, कारण छत्रपतींचं पण आपल्या तेच आहे. जे कुणाला जमलं नाही ते माझ्या राजानं केलं आणि जे माझ्या राजानं केलं ते आजपर्यंत कुणाला जमलं नाही, असं एकमेव छत्रपती. आणि तशाच पद्धतीनं ह्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा जे ज्ञान वाटलं ते आतापर्यंत कुणाला जमलं नाही आणि इथून पुढं न भूतो न भविष्य अशी भविष्यवाणी करावीशी म्हटलं तरी ती वावगी ठरणार नाही. ज्ञानेश्वरांनी इतका सखोल अभ्यास केलेला आहे. प्रत्येक गोष्टीला त्यांच्या 2 पैलू आहेत. छाप काटा आपण म्हणतो, जे एक वाक्य त्यांनी दुरितांचे तिनवीर जाओ, हे एक साइड आहे की लगेच विश्व स्वधर्म सूर्य पाहो. दुरित म्हणजे अंधार, दुरित हा अंधार मिटला पाहिजे लगेच पुढचं, तरच तुम्हाला सूर्य भेटेल किंवा तुम्ही ज्ञानी झाला, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. दुरितांचे तिनवीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. प्रत्येक वाक्य, प्रत्येक ओवी ज्ञानेश्वरांचा, मी ज्ञानेश्वरीचा खूप अभ्यास करते, माझ्या असं लक्षात येतो की खरंच नामदेवाने म्हटलेलं आहे, नामदेव म्हणे गीता ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. अहो एक ओवी अनुभवणं सुद्धा किती म्हणजे विशाल आहे, किती अभ्यास सखोल. एक एक शब्द अमृताही पैजा जिंकी, अशी गोड अक्षर, काही शब्द आहेत असं वाटतं ते शब्द पाठांतर करून ठेवावेत आणि हृदयात असे साठवून ठेवावेत. खरंच असे शब्द ज्ञानेश्वरांचे किती छान शब्द रचना, कुठनं एवढं ज्ञान मिळालं असेल
एक हे काय म्हटलं तरी आपण असं वाटलं की तो प्रत्यक्ष विठ्ठलच होता आणि श्रीकृष्णच होता. परत त्यांनी या युगामध्ये अवतार घेतलेला आहे आणि उरलेलं काम त्यानं पूर्णत्वास नेलं आहे असा आपला ज्ञानी राजा. काय होतं, सगळे म्हणतात गरीब होते ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या सात पूर्वी श्रीमंती होती ज्ञानेश्वर महाराजांच्या घरी. त्यांचे आजोबा सुद्धा शहीद झालेले आहेत आणि ज्ञानेश्वरांच्याकडं जरी काय नसलं तरी आपण म्हणतोच की जयाच्या दारी सोन्याचा पिंपळ. त्यांच्या दारात, घरात नाही, दारात सोन्याचा पिंपळ आहे. मग घरात काय असेल विचार करा तुम्ही. किती उपमा दिलेल्या आहेत. नामदेव म्हणतात ज्ञाना माझा हा कर्दळीचा गाभा आहे. किती किती शब्द ज्ञानेश्वरांच्या बाबतीत हे संत सुद्धा सगळे वापरतात. खूप छान वाटतं. आणि मला आता माझा हा पहिलाच भाग आहे, पण इथून पुढे मी प्रत्येक ओवीवरती प्रवचन करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा माझी प्रवचनं चालूच असतात. तुम्ही सगळे भरभरून प्रेम देता. सगळ्यांना माझा गोड आशीर्वाद, बालगोपाळांना पण गोड आशीर्वाद आणि वयस्कर मंडळी असतील त्यांना माझा साष्टांग दंडवत. तुम्ही इकडं माझ्या व्हिडिओकडं वळा आणि तुम्हाला काही चुकत असेल तरी मला कमेंटमध्ये सांगत जा. मी त्या चुका सुधारित जाईल. पण आता या युगामध्ये आपल्याला वाचवणारा फक्त एक ज्ञानेश्वर आणि तो ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरीकडे वळा. गुगलमध्ये आपण बघतो, एक लगेच प्रश्न टाकतो आणि गुगल त्याचं उत्तर देतो. अरे ते विज्ञान आहे, विज्ञान सोय करतं, आनंद देत नाही. ज्ञानेश्वरी सोय पण करते, आनंद पण देते. कुठलाही प्रश्न टाका, उत्तर तयार आहे. तुम्हाला भोग पाहिजे, विषय भोग, कर्म भोग, आनंद, दुःख, व्यापार, विज्ञान, जे तुम्ही काय म्हणाल त्याची सगळी उत्तरं ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. हॅव अ गुड डे. थँक्यू. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.